चला तर नागपंचमी झाल्यावर पहिल्या रविवारी ना आमच्याकडे रोटपूजन केले जाते. रोटपूजन म्हणजे सकाळी लवकर उठून सगळा पुरणाचा स्वयंपाक केला जातो म्हणजे सूर्योदयाच्या आधी आणि पूजा पण सूर्योदयाच्या आधीच असते. त्यामुळे एवढ्या सकाळी सगळं शूट करणं झालं नाही. पण नंतर मला सोबत तोंडी लावण्यासाठी एक हरभरा डाळीची चटणी बनवायची होती. चला म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. तर हरभऱ्याची डाळ मी रात्रीच पाण्यात भिजत घातली होती. नंतर मग पाट्यावरती थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्या, लसूण आणि कोथिंबीर सुरुवातीला हे थोडंसं बारीक वाटून घेतलं. नंतर मग त्यामध्ये थोडी-थोडी हरभऱ्याची डाळ घालत हे सुद्धा बारीक वाटून घेतली. मग वाटलेल्या डाळीमध्ये इथे मी थोडंसं आंबट दही घातलेलं आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. मग थोडीशी साखर घालायची, थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं. त्यानंतर मग एका तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून जिरं, मोहरी, सुकी लाल मिरची, कढीपत्ता, थोडीशी हळद घालायची आणि चटणीवरती हा तडका द्यायचा आहे आणि छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं. तर सणासुदीला ही चटणी आमच्याकडे आवर्जून बनवली जाते किंवा नेहमी पण आपण खाण्यासाठी बनवू शकतो. तर तुम्हाला ही चटणी आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला